तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। बातमी आहे भाजपा जिल्हा उपाध्यक्षा डॉक्टर सरोजिनी राऊत यांनी उमेद महिला व कर्मचारी संघटनांचे निवेदन स्वीकारले। उमेद महिला व कर्मचारी संघटना जिल्हा धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे। उमेद यांची शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान हा स्वतंत्र कायम स्वरूपाचा विभाग म्हणून अस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे ही प्रमुख मागणी आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित उपोषणातील मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करेन। मागील उमेद महिलांच्या किंवा उमेदच्या संदर्भातले जे महत्त्वाचे निर्णय होते ते महायुती सरकारने पूर्ण केले आहेत। उमेद महिलांचे कामाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या महिलांच्या मागण्या रास्त असल्याचे डॉक्टर सरोजिनी ताई राऊत यांनी सांगितले। दरम्यान 2020 मध्ये तत्कालीन ठाकरे सरकार असताना संपूर्ण महाराष्ट्रातून उमेद महिलांनी आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता। त्यावेळेस उमेदचे खाजगीकरण करण्याचे ध्येय संबंधित राज्य सरकार करत होते। त्यावेळेस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या माध्यमातून मोठा लढा उभारून त्यांनी त्यांचे चुकीचे धोरण हाणून पाडले असल्याचे त्यांनी सांगितले। दरमहा मिळणारी 3000 रुपये रक्कम होती, तर त्या 3000 रुपयाचे 6000 रुपये मानधन करण्याचे कामही महायुती सरकारचे केले आहे। आता महिलांना उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही अशी वल्गना विरोधकांकडून केली जात आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील भगिनींना दिली जाणारी दरमहा 1500 रुपयाची रक्कम ही तुटपुंजी रक्कम आहे असा विरोधाभास महिलांमध्ये पसरवण्याचे काम विरोधकांकडून होत आहे। त्यावर बोलत असताना डॉक्टर सरोजिनीताई राऊत म्हणाले की या लोकांना ग्रामीण भागातील महिलांची कौटुंबिक परिस्थिती काय आहे माहिती नाही। घर सांभाळत असताना महिलांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते ते ओळखून महिलांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब